नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण 2015 ला जे काही स्कीम सुरू झाल्या आहे, एक ते सगळ्या स्कीम एकाच स्लाइडमध्ये म्हणजे कसं लक्षात ठेवायचं हे थोडक्यात बघणार आहोत. आता बघा 2015ला या ज्या स्कीम सुरू झाल्या तर त्याच्यामध्ये बघा की एक साधी आपण ट्रिक्स लिहिलेली आहे इथं की ए ए उजाला फेम कुसुमजी हे एवढं वाचायचं पहिले, मग थोडासा पॉज घ्यायचा. ए ए उजाला फेम कुसुमजी डिजिटल स्किल कौशल्य वाली स्मार्ट बेटी हो. आता बघा वाचताना असं फास्टमध्ये वाचायचं. ए उजाला फेम कुसुमजी डिजिटल स्किल कौशल्य वाली वाली हे सायलेंट आहे म्हणजे असं याला गोल करतो मी. डिजिटल स्किल कौशल्य वाली स्मार्ट बेटी हो. ए उजाला फेम कुसुमजी डिजिटल स्किल कौशल्य वाली स्मार्ट बेटी हो. आता पहिला ए म्हणजे काय, अटल पेन्शन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. जिथं जिथं म्हणजे काही वेळेस काय होतं की योजना कधी आली ते विचारते आणि कोणत्या मंत्रालयाची आहे. तर ज्या मला वाटते की मंत्रालय विचारू शकते तेवढंच मी ब्रॅकेटमध्ये लिहिलं. नंतर दुसरा ए म्हणजे काय, अमृत अटल मिशन फॉर रेज्युव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन हे अमृत सुद्धा 2015ला आली होती. नंतर उजाला उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल एलईडी फॉर ऑल ही सुद्धा 2015ला आली होती. नंतर फेम इंडिया जी स्कीम आहे फास्टर अडॅप्टेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेकल किंवा ईव्ही ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा 2015ला आली. नंतर कू म्हणजे काय झालं, आता बघा हे ट्रिक्स नुसारच आपण चालू आहे. हे पहिलं इथं कू म्हणजे काय कुसुमजी. आता ए उजाला फेम कू कू हे असा कू कू म्हणजे काय कुसुमजी म्हणजे हे या कृषीवरून मी कू घेतला. म्हणजे पीएम कृषी सिंचाई योजना ही सुद्धा 2015ला आली. नंतर सु म्हणजे काय, हे सुरक्षा म्हणजे काय, पीएम सुरक्षा विमा योजना ही मिनिस्ट्री ऑफ फायनान्सची आहे. त्याच्यामुळे लिहिलं. म म्हणजे काय, मुद्रा योजना ही 2015ला आली होती. नंतर जी म्हणजे काय, पीएम जीवन ज्योती विमा योजना. हे जी म्हणजे हा जीवन इकडे इकडे घेतला आपण. हा सुद्धा ही सुद्धा योजना मिनिस्ट्री ऑफ फायनान्सची आहे. नंतर डिजिटल डिजिटल इंडिया 1 जुलै 2015ला मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याला मिटी म्हणतो आपण, आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स या दोन मंत्रालय आहेत तिथं. डिजिटल इंडियामध्ये दोन आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स सुद्धा आहे, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला मिटी आपण म्हणतो. मिटी आणि एमओएफ या दोन मिनिस्ट्रीनी डिजिटल इंडिया 1 जुलै 2015ला सुरू केली. नंतर स्किल इंडिया मिशन 15 जुलै 2015 मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप. नंतर कौशल्य प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 15 जुलै 2015ला मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप हे सुद्धा आली. नंतर हे आपण कसं बघा, हे ट्रिक्सनुसार हे कोड लिहिले मी लेफ्ट हँड साईडला. म्हणजे ए उजाला फेम कुसुमजी डिजिटल स्किल कौशल्यवाली स्मार्ट बेटी हूँ. आता कौशल्य आलं, स्मार्ट म्हणजे का, स्मार्ट सिटी मिशन कधी सुरू झालं, 25 जून 2015ला. आता मिनिस्ट्री कोणती होती त्यासाठी, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स ही मिनिस्ट्री होती. नंतर सगळ्यात महत्वाची बेटी बेटी म्हणजे काय, बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे ज्याला BBBP योजना असे म्हणतात. याची तारीख खुद सुद्धा खूप वेळा विचारते. आता बघा इथं 22 जानेवारी आहे. 22 जानेवारी, 26 जानेवारी अजिबात नाही, 1 जानेवारी नाही, 22 जानेवारी 2015. आता इथं तीन मंत्रालय आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर पहिलं. दुसरं MOWCD म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. आणि तिसरा MOE म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. ही तीन मंत्रालय आहे या योजनामध्ये. आणि तारीख सुद्धा कोणती आहे, बेटी बचाव बेटी पढाव. आता नंतरची शेवटी हू म्हणजे काय, हृदय योजना हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड अग्युमेंटेशन योजना ही सुद्धा 2015ला आलेली आहे. तर आता हे 2015च्या आपण सगळ्या योजना म्हणजे जवळपास ज्या एक्झाम मध्ये बऱ्याचदा विचारल्या जातात त्या योजना आपण एकाच वाक्यात लक्षात ठेवलेल्या आहे. म्हणजे बाबा यातलं कुठलंही ऑप्शन आलं एक्झाम मध्ये की 2015ची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, बेटी बचाव बेटी पढाव याची 22 जानेवारी 2015 आणि तीन मंत्रालय आहेत हे लक्षात घ्यायचं. नंतर बऱ्याचदा ही एक येथे योजना स्किल इंडिया मिशन किंवा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना याची तारीख खूप वेळा विचारलेली आहे. कारण की त्या दिवशीच हे स्किल डे होता, म्हणजे कोणता इंटरनॅशनल स्किल डे होता 15 जुलै, आणि त्याच दिवशी ती योजना सुरू झाली. तर हे 15 जुलै आणि 22 जानेवारी ह्या तारखा दोन खूप वेळा विचारलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कोणत्या मंत्रालयाची आहेत, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिन्योरशिप. आता ही याच्यावर कौशल्य आणि स्किल मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट इथं आहे. पण जर आपण बेटी बचाव बेटी पढाओ जर बघितलं तर इथं तीन मंत्रालय आहे. आणि तारीख सुद्धा 22 जानेवारी 2015ला आहे. तर ती फार महत्वाची योजना आहे एक्झामच्या दृष्टीनं.
नंतर ही प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही पण खूप वेळा विचारतात एक्झाम मध्ये, त्याच्यामुळे ती फार महत्वाची एक्झाम आहे. नंतर याच्यामध्ये आणखीन एक्झामसाठी आपल्याला जर विचार केला तर हे एक अटल पेन्शन योजना ही 2015ची, हे सुद्धा एक बऱ्याचदा विचारतात. तर ह्या 2-3 स्कीम आणि लक्षात हे डिजिटलचं जग आहे, त्याच्यामुळे डिजिटल इंडिया ही सुद्धा एक तारीख लक्षात ठेवायची. डिजिटल इंडियामध्ये 1 जुलै 2015ला आणि दोन मंत्रालय आहेत, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, हे 2 मंत्रालय, इथं 3 मंत्रालय आहेत. कशामध्ये? बेटी बचाव बेटी पढाव मध्ये 3 मंत्रालय आहेत. होप करतो की बऱ्याच गोष्टी शॉर्टकटमध्ये मी समजायचा प्रयत्न केलेला आहे. जर काही आवडत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.